नाव आहे पूनम पाटील. माझा मुलगा सिनियर KG ला आहे. 2 वर्ष मी पहिले बाहेरच्या शाळेत टाकलं होतं. त्या शाळेचं नाव नाही घेणार मी आता. पण या शाळेत टाकल्यापासून खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे. ॲक्च्युली पहिले तो रायटिंगच करत नव्हता, पण मॅमने मला सांगितलं की मॅम तुम्ही त्याला रिपीट करा. ज्या वेळेला मी इथं ॲडमिशनसाठी आली, मॅमने त्याची टेस्ट घेतली, त्याला साधं ए अक्षर सुद्धा लिहिता येत नव्हतं. पण मॅमने मला सजेशन केलं की मॅम तुम्ही त्याला रिपीट करा. म्हणजे ॲक्च्युली तो फर्स्ट क्लासला जाणार होता, पण मी त्याला सिनियरमध्येच रिपीट करून घेतलं. मॅम बोलले की मॅम वर्षभर झाल्यानंतर तुम्ही मला शेवट सांगाल की काय इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे. आता या 2-3 म्हणजे मार्चमध्ये पण आपली शाळा चालू होती, एप्रिलमध्ये पूर्ण, आणि आता पण हॉलिडे झाल्यानंतर पण आतापर्यंत तर खूप छान प्रकारे इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे त्याच्यात. म्हणजे अक्षरशः मी त्याला सांगते BALLE बॉल, तर तो लगेच लिहितोय. म्हणजे एवढं चांगलं फोनिक साऊंड वगैरे, म्हणजे 2 लेटर वर्ड्स वगैरे तर खूप छान प्रकारे आता राईट करायला लागले. आणि सगळे रूल्स मॅडमांचे तो फॉलो करतोय. चित्रा मॅम, संध्या मॅम, स्वाती मॅम, म्हणजे सगळ्या मॅमचं खूप चांगल्या प्रकारे हे भेटलेलं आहे. आणि म्हणजे हॅपी आहे की तो इथं आल्यापासून खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्हमेंट झाले. आणि मोठा मुलगा पण 7th क्लासलाच आहे, तर तो पण ह्याच वर्षी इकडे आला. तो पण बाहेरच्या शाळेत होता. तर दोघं मुलांना आम्ही या शाळेत टाकल्यामुळे आम्हाला खूप सॅटिस्फाईस आहे दोघांना पण, की नाही आपण या शाळेत टाकल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे डिसिजन घेतला. या शाळेच्या अगोदर बाहेरच्या शाळेचे पण अनुभव घेतलेले, पण ह्या शाळेत येऊन खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारचा रिझल्ट आतापर्यंत भेटलेला आहे. तसं याच्या पुढे रिझल्ट मिळावा मॅम. आमचे तर पॅरेंट्स लोकांचे एफर्ट्स आहेत, त्यात जास्त तुमचे पण खूप चांगल्या प्रकारे एफर्ट्स आहेत. असंच आम्हाला तुमचं पण हे लागू द्या सपोर्ट, आणि आमचा पण फुल सपोर्ट राहील, काही प्रॉब्लेम नाही. हे पॅरेंट्स मीटिंग घेतल्यामुळे आम्हाला पण काही पॉईंट्स शिकायला मिळाले की मुलांना कशा प्रकारे डेव्हलप करायचं, त्यांना कशा प्रकारे ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या. तर खूप छान प्रकारे. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच.